आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावखेड्यांपर्यंत सहजपणे पोहोचवणारी महामंडळाची एसटी बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा पहिल्यापेक्षा अधिक आरामदायी व सुखकर होणार आहे। अशातच प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांसोबतच इतर सर्व सवलत पात्र प्रवाशांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC स्मार्ट कार्ड सोबत बाळगणे म्हणजेच एसटीत प्रवास करताना सोबत ठेवणे बंधनकारक असल्याने स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांसह इतर सर्व सवलत पात्र प्रवाशांची लगबग सुरू झाली आहे। महाराष्ट्र शासनाकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 35 विविध सामाजिक घटकांना 33% पासून ते 100% प्रवासी तिकीट भाड्यामध्ये सवलत दिली जाते। या तिकीट भाडे सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्डशी निगडीत असलेले NCMC स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटी महामंडळाने सुरू केली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस सवलतीच्या तिकिटासाठी डिजिटल कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या एसटी महामंडळाकडून 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना अर्धे तिकीट म्हणजेच हाफ तिकीट तर 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास करता येतो। त्याशिवाय दिव्यांग बांधव, स्वातंत्र्य सैनिक, राज्य सरकारकडून मान्यता प्राप्त पत्रकार, विद्यार्थी, पुरस्कार प्राप्त व्यक्ती, खेळाडू आदींना प्रवास करण्यास तिकीट सवलत दिली जाते। परंतु या सवलतीचा लाभ घेण्यासाठी यापुढे NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। या नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्डची नोंदणी विभागीय कार्यालय एसटी डेपो मध्ये सुरू करण्यात आली असून फक्त महिन्याभरात जवळपास 10,15,000 पेक्षा जास्त प्रवाशांची नोंदणी पूर्ण झाली आहे। महामंडळाकडून महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी, पत्रकार, पुरस्कारार्थी इत्यादी जवळपास 35 प्रकारच्या प्रवाशांना एसटी बस मधून प्रवास करताना तिकीट सवलती दिल्या जातात। या तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकदा फेक आणि खोट्या ओळखपत्रांचा वापर केला जात असल्याचे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निदर्शनास आल्याचे बोलले जात आहे। त्यामुळेच योग्य प्रवाशालाच तिकीट सवलतीचा लाभ मिळावा व तसेच व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे। प्रवाशांनो लक्ष द्या, नवीन कार्ड साठी 200 रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणजेच 199 रुपये मोजावे लागणार आहेत। कार्ड जुने झाल्यावर 149 रुपयात पुन्हा नवीन कार्ड मिळणार आहे। या कार्ड मध्ये कमीत कमी 100 रुपये असणे अनिवार्य आहे। या कार्डचा रिचार्ज 50 रुपयांच्या पटीत PTIM व अधिकृत संकेतस्थळ ऍप नियुक्त एजंटाकडून करता येणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।